मुंबईसह मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि याचा परिणाम आपण थेट रस्त्यांवर पाहू शकतो। सध्या रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे। मी सध्या आहे पूर्व द्रुतगती मार्गावर आणि आपण जर पाहिलं तर सध्या विक्रोळी परिसरामध्ये मी सध्या उभा आहे। विक्रोळी ते अगदी चेंबूर पर्यंत मोठी वाहतूक कोंडी पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच सकाळपासून सुरू असलेला पाऊस, ठिकठिकाणी साचलेलं पाणी, रस्त्यांवरील खड्डे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दृश्यमान कमी झाल्यामुळे ठिकठिकाणी अशी वाहतूक कोंडी आपल्याला पूर्व द्रुतगती मार्गावर पाहायला मिळते आहे। जे चाकरमाने आता सकाळपासून कामानिमित्त मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत त्यांना मात्र या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे। एकूण जर पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा एलबीएस मार्ग देखील पाहिला तर एलबीएस मार्गावर देखील मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आहे। घाटकोपर अंधेरी लिंक रोड असेल किंवा गोरेगाव जोगेश्वरी लिंक रोड असेल, या सगळ्या मार्गांवर आपल्याला ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे। पूर्व द्रुतगती मार्गावरची स्थिती जर बघितली तर साधारणतः जे अंतर कापायला 5 ते 10 मिनिटं लागतात तिथे अर्धा ते पाऊण तास इतका वेळ जो आहे तो सध्या चाकरमान्यांना मुंबईच्या दिशेने जायला जो आहे तो लागतो आहे। या वाहतूक कोंडीमधून जे मार्ग काढताना मोठ्या प्रमाणात जे चालक आहेत त्यांना मात्र त्रासाला सामोरं जावं लागतं आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।